तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला आमच्या शेतातील एक खास गोष्ट दाखवणार आहे। ही काय आहे ते तुम्हाला दाखवते। तर मी ही सगळी शेती ही ताजी आणि ऑर्गॅनिक भाजी आमच्या सासूबाईंनी स्वतःची मेहनत घेऊन लावलेली आहे। शेतात राबणं, मातीची काळजी घेणं, वेळेवर पाणी देणं आणि या रोपांची आपल्या लेकरांसारखी काळजी घेणं, हे सगळं त्या खूप मनापासून करतात। आज शेतात एवढी हिरवीगार भाजी पाहून मन खूप आनंदी होते। तर आज मी तुम्हाला दाखवते या शेतात काय काय लावले। तर चला एक एक गोष्ट पाहूया। तर इथं मस्त मस्त अशा इथे ना छान हिरवगार तर सगळीकडे दिसतच आहे, तुम्हाला बघू शकता। आत्ताच नुकताच पाऊस थोडा थोडा तर पडत आहे। तर छान अशा इथं भाजीपाला लावला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मला वाटतं ही भेंडी आहे। तर इथं भेंडी वगैरे लावलेली आहे। त्यानंतर ना थोडंसं पुढं इथं कोथिंबीर लावली आणि कोथिंबीर आहे ही। त्यानंतर नाही तर 2-3 असे म्हणजे नाही का गवारीची शेंग आणि कांदा, दोडका आणि छान असे इथं वांग्याची रोपटं। भाजी बघा किती छान उगवून आलेली आहे। तर ही छान भाजी आहे ना, खरंच शेतातली ऑर्गॅनिक भाजी खाणं म्हणजे एक हेल्दीच म्हणावं लागेल। आणि एवढी चांगली सगळी शेती आमच्या सासूबाई एकट्या हँडल करतात बरं का। म्हणजे सासू सासरे दोघं पण आहेत, पण त्या आहे ना फक्त माळवांचं आहे ना खूप छान पद्धतीनं त्या म्हणजे त्यातलं खुरपणं, त्यातलं सगळं म्हणजे नाही का सगळं वेगवेगळं लावणं, त्याचं भाजी निवडून काढणं, नंतर त्या विकायला न्यायचं। आणि आमचं तर आहे ना 2-3 महिने तर भागूनच जातं। कारण का एवढ्या ह्याच्यात आहे ना कधीतरी आम्ही आहे ना गावाकडे तर जातोच आणि एका हेलपाट्यात आम्ही भरपूर सारं, कारण का मोठी गाडी असल्यामुळे ना खूप सारा असा भाजीपाला आम्ही आहे ना घेऊन येतो। आणि एकदा भाजीपाला भरपूर आणला ना मला तर आहे ना 2-3 आठवडे तर काय भाजीपाला आणावं लागतच नाही। छान अशी मिरच्यांची रोपं वगैरे इथं लावलेली आहेत। छोटी छोटी भाजी आताशी उगवून आली, अजून एक मला वाटतं 8-15 दिवस लागतील चांगलं उगवून यायला। तर इथं गवत वगैरे एक गाई आहे आमच्या घरी, इथं गवत लावलेलं आहे। त्यानंतर ना ही शेतातली छान असे 2-4 आंब्याची झाडं आहेत। ह्या वर्षी आंबे तर आम्ही भरपूरच खाल्लेत। त्यानंतर ना कुठं कुठं आता आहे ना पहिले येतं आहे ना कांदं लावलेलं होतं, तर कुठं कुठं थोडेसे कांदे वगैरे उगवून आलेले आहेत। त्यानंतर ना इथं म्हणजे 5 वाजताच्या टायमिंगला तर आहे ना मला एक करमतच नाही, एक तरी एक हेलपाटा घालून येऊच वाटतं शेतात। कारण का एकदम बघायसारखं असतं ना तिकडं शेतात। 5च्या टायमिंगला मस्तपैकी चहा वगैरे पिऊन जायचं तिकडं, एक चक्कर वगैरे मारून यायचं, असं माझं तर डेलीचं ठरलेलं असतं। त्यानंतर ना इथं बघू शकता, इथं मला वाटतं ह्या मुळा आहे, हा मुळा लावलेला आहे इथं सगळा। म्हणजे आता श्रावण असल्यामुळे ना तर मुळा लागतोच उपवासाला, मग त्या नेतात काही थोडा भाजीपाला विकायला नेतात आणि राहिलेला तर आम्ही काही घरीच खातो। तर इथं छान छान इथं सगळा भाजीपाला आहे ना आज त्या तिकडं पुढं तुम्हाला दाखवतेच, त्या खुरपत बसलेत। तर त्या खुरपतात सगळ्या। आणि कोथिंबीर ह्या वेळेस आहे ना भरपूर सारी आलेली होती आणि येताना थोडीशीच घेऊन आलो, कारण का नंतर ना थोडंसं त्याला खातं वगैरे टाकावंच लागतं थोडं काय असं ना। कारण का लगेच कीड तर काय आहे पहिल्यासारखं काही जास्त एवढं राहिलंच नाही, पण एका फवारणीत होऊन जातं आपलं। पण ही ऑर्गॅनिक भाजी म्हणजे ऑर्गॅनिक भाजीच असते, कारण का आमच्या आहे ना गाईचं जेवढं शेण वगैरे असतं ना, गोमूत्र ही ते सगळं इथं शेतात आणून टाकतात। आणि त्याच्यामुळे आहे ना सगळी शेती एकदम भारी ऑर्गॅनिक फुलतच असते। आणि जे आता ह्यांनी आहे ना पहिल्यांदाच आमच्या सासूबाईंनी वांगे आणि भेंडी वगैरे लावलेली आहे, नाहीतर मिरच्या टोमॅटो ही आमच्या सगळ्या इथं लावलेल्याच असतात। त्याच्यामुळं विकत तर काय जास्त करून आणावं लागतच नाही। त्याच्यामुळे ना एवढं टेन्शनच येत नाही भाजी काय करायची आणि भाजीला काय आणायचं म्हणून। तर छान असं ही भाजी आहे ना, मी गावाकडे गेले ना भरपूर साऱ्या भाज्या खाते, कारण काय ना पुण्याला आलं ना हे असलं खायला भेटतच नाही। त्यांनी आता नुकतंच इथं कांद्याची रोपं वगैरे लावलेले, कांदा पेरलेला आहे, आय थिंक पेरलेला आहे का लावलेला मला कमेंट करून नक्की सांगा। एवढं पण मला शेतातलं काही कळत नाही। त्यानंतर मला वाटतं गवारीची दिसतात वाटतं कडणी, आणि ही छान असे रोपं तिथं लावलेली आहेत कांद्याची। कोथिंबीर बघा कसली भारी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर आलेली होती। त्यानंतर ना हे सगळं भाजीपाला आहे ना आता त्या तिकडं पलीकडच्या बाजूला खुरपत बसलेले आहेत। आणि भरपूर सारे इकडं पण ह्या आजी खुरपतात, त्यांना तर त्या कधी बघेल तेव्हा म्हणजे नाही का त्यांना असं रानातली खूप आवड आहे त्या आजींना, भरपूर साऱ्या रानात फेरफटका मारायचा आणि हे करायचं। तर आमच्या सासूबाईंची मेहनत आणि शेतात माती आणि निसर्गाची साथ यातून तयार झालेली भाजी म्हणजे आमच्यासाठी ना अभिमानाचीच गोष्ट आहे। आणि त्यांचं ते शेतात राबणं तर हे तरी कौतुकास्पदच आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा।